त्याचप्रमाणे सुपर रेडचं दर्शन घडवणारा खेळाडू आदरणीय गोपाळजी बुदर यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे। बघूया या बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो। राजेंद्रजी मते यांनी स्टेजवरती यायचं आहे। राजेंद्रजी मते नितेश शिर्के एका बाजूला आपण पाहिलेले आहे महामुकाबल्यापर्यंत ज्यांनी आपली नैया सहज पार केली तोच नितेश शिर्के ज्याचं फुटवर कमालीचं आहे, हातांची चांगल्या प्रकारे सफाईपूर्वक कामगिरी करतो, जो पावलांमध्ये दमखम दाखवतो आणि ज्याच्या जोरावरती विरुद्ध संघाला संकटमय परिस्थितीचा प्रवास करण्यासाठी भाग करतो तोच नितेश, ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये मित्रांनो 8 गड्यांची लयलूट केली आणि आता मात्र जांगलदेव कुशिवडेचा एक उभरता तारा, जबरदस्त सितारा करण पंडवाणी ज्याला चांगल्या प्रकारे पकड होते। आपण मित्रांनो पाहतोय एका प्रतिम चिबट खेळाचं प्रदर्शन सुकाई कुटरेकडून, कोपरा रक्षक जबरदस्त कामगिरी करताना चढाईसाठी असणारे तो पुन्हा एकदा नितेश शिर्के 1-1 गुणांनी बरोबरी साधण्याचं काम केलं जात आहे आणि नेक कामगिरी करत असताना करण पंडव मात्र मौकेच्या क्षणी मैदानाच्या बाहेर जातोय। एक संयमी खेळी करतोय पुन्हा एकदा तो नितेश शिर्के। दरम्यान या वेळेला मात्र मध्यरेषेच्या आसपास येतोय, संपूर्ण वेळ वैयक्तिक कोठ्यामधली खर्ची घालताना सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल। आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून आदित्य वनगे, तेच तेज तोच थरार, या ठिकाणी आदित्य वनगेला पुन्हा एकदा संधी प्राप्त होते। आदरणीय सखारामदादा डिके यांच्याकडून आदित्यनं जर 2 गुण मिळवले तर त्याच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस जाहीर होते। प्रत्येक खेळाडूला प्रभावित करण्यात येते मित्रांनो। निश्चितच महामुकाबला अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावा म्हणून अशा प्रकारच्या बक्षिसांची लयलूट। आता मात्र तेजस कोसाडे जर्सी क्रमांक 13 चढाईसाठी एक चांगल्या प्रकारची चढाई करावी लागणार तेजसला। मध्यंतरी निश्चितच संघातून थोडासा बाहेर असल्यामुळे मात्र सराव या ठिकाणी थोडासा कमी असला तरी आपल्यातली पावर दाखवण्याचं काम करतोय आणि आता मात्र उत्तम क्षेत्ररक्षण, ज्या क्षेत्ररक्षणामधून परतीचा सर्व प्रवास खंडित केला जातोय, गुण मिळतोय तो जांगलदेव कुशिवडे या संघाला। रसिक लोंढे लोकल बॉय आपण पाहतोय या ठिकाणी कोकरे गावचा सुपुत्र असणारा रसिक लोंढे मात्र एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतो का, ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा जांगलदेव कुशिवडे या संघाला निश्चितच चांगलं यश संपादन करता येतं का। मित्रांनो चालू मोसमामध्ये आपण पाहिलंय जांगलदेव कुशिवडे या संघानं अनेक बक्षिसं आपल्या नावावरती कोरलेली आहे आणि या महामुकाबल्यामध्ये एंट्री घेतल्यानंतर थोडंसं मनोबल वाढलेलं आहे। मात्र सुकाई देवी कुटरे नितेश शिर्केच्या जोरावरती अप्रतिम खेळाचं सादरीकरण करतो आणि निश्चित कडक खेळाच्या सादरीकरणाच्या जोरावरती एक उत्तम प्रकारचा दर्जा आपल्या संघासाठी देण्याचं काम करतो तो नितेश शिर्के। या वेळेला मात्र त्याला सफलता मिळत नाहीये, कामयाबी मिळत नाहीये आणि लगभग महामुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होतोय तो बोनस घेऊन, पुन्हा एकदा स्कोर इक्वल होतोय, गुणांची बरोबरी साधली जाते। मॅजिक फिगर पाहतोय 2-2 विजयश्री खेचून आणणार कोण, करण पंडव पुन्हा एकदा चढाईसाठी अप्रतिम चढाई करायची आहे एका चांगल्या चढाईच्या जोरावरती। या वेळेला मात्र सेल्फ आउट होतोय, नशीब साथ देत नाहीये, सलग 2 वेळेला मैदानाच्या बाहेर जातोय पण उत्तम डिफेन्स मात्र त्याला घेराव घालण्याचं काम करतोय तो नितेश शिर्के। मात्र वारंवार चढाईमधून गुण प्राप्त करतोय। पांड्याच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जातंय, सार्थकच्या दिशेने एक जोरदार आक्रमण चढवलं जातंय आणि खेळण्याची लकब मित्रांनो थोडीशी वेगळी। हो 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 या ठिकाणी चढाईपटू बाद होतोय, खरं श्रेय जातंय पहिलं सत्र अतिशय महत्वपूर्ण सत्र, ज्या सत्रामध्ये लीड घेण्याचं काम करण्यासाठी जांगलदेव कुशिवडेकडून पुन्हा एकदा करण पंडव अफलातून खेळी करायचे, सुरेख चढाई करायची ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला तारायचं आहे। हो 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 या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढलं होतं पण या वेळेला ऍडव्हान्स जाण्याचा नतीजा मात्र भोगावा लागतोय तो या चढाईपटूला। पुन्हा एकदा तेजस कोचाडे चढाईसाठी असणार आहे, अप्रतिम चढाई करावी लागणार आहे तेजसला।
कारण या ठिकाणी नितेश संघाच्या बाहेर असताना ती बाजू भरून काढायची ती तेजस कोचाडे याला. मात्र एक संयमी खेळी करताना तेजस कोचाडे कोणत्याही प्रकारची गुण घेण्याची नामी संधी उपलब्ध होत नाहीये. आणि या वेळेला मात्र आपल्या संघामध्ये दाखल होताना तेजस कोचाडे. रसिक लोंढे पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी तयार होतोय. अतिशय अप्रतिम पद्धतीची चढाई रसिकची सुद्धा असते. शुभम कोष्टेच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत गुण मिळवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा जो कोणी खेळाडू सुपर रेड पहिली लगावणार त्यासाठी रुद्राक्ष इव्हेंटचे इव्हेंट प्लॅनर आदरणीय राकेश दादा दत्ताराम बुधर यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची लयलूट करण्यासाठी आदरणीय राकेश दादांचं कौतुक असेल. त्याचबरोबर आदरणीय गोपाळजी बुधर यांच्याकडून सुपर रेडचं दर्शन घडवणाऱ्या खेळाडूसाठी 201 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे. आणि मित्रांनो अशा या परिस्थितीमध्ये तेजसला मात्र पकडवते. नुकसान सहन करावं लागतं कारण 3-5 अशी सुरुवात केली जाते ती जांगलदेव कोशिवडे या संघाकडून. 4 खेळाडू मैदानात गुण घेणं खूप कठीण. करण सारखा खेळाडू निश्चितच शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि एका बाजूला आपण पाहणार शुभम सार्थक आणि त्याचे उत्तम साथीदार त्याला रोखण्यासाठी तयार होतात का, पण तसं घडत नाहीये. एक संयमी धीम्या गतीची खेळी करतोय तो करण पंडव आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. चढाईसाठी असणारे तो जर्सी क्रमांक 2 अप्रतिम चढाई करावी लागणार जर आपल्याला या सामन्यामध्ये निश्चितच महामुकाबल्यामध्ये अंतिम विजेता म्हणून जर आपलं नाव कोरायचं असेल तर एक चांगल्या प्रकारची चढाई करणं गरजेचं आहे. ते या चढाईपटूकडून मात्र तशा प्रकारचं दर्शन या चढाईपटूकडून दिसत नाहीये. आणि लगभग काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी तयार असणार आहे तो हा चढाईपटू. आणि टाइमआउट स्वीकारला जातोय तो जांगलदेव कोशिवडे या संघाकडून. केवळ 2 गुणांचं लीड. हे लीड मात्र केव्हाही धुसर होऊ शकतं. लुटण्यासाठी बरेचसे क्रीडा रसिक या ठिकाणी आपण पाहतोय. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. आमच्या समोर समालोचन कक्षासमोर बरीचशी जाणकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विजयजी लोंढे सर असतील, आमचे मित्र सुनीलजी मांडवकर असतील, अशी दमदार मंडळी आपण पाहतोय. हे संपूर्ण चित्र पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. केवळ एका गुणाचं या ठिकाणी भर घातली जाते आपल्या संघासाठी. 5-5 गुणांनी बरोबरी. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण आता मात्र जिगरबाजांचा खेळ आपण पाहणार आणि वाघाचा खेळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. कारण चालाक चित्त्याप्रमाणे आपली जबरदस्त चालाकी दाखवावी लागणार, एक चांगली चपळता दाखवावी लागणार ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला योग्य दिशेनं नेण्याचं काम करावं लागणार. ते करण पंडव याला प्रयत्न मात्र शर्तीचा आहे आणि शेवटी चिता मात्र या ठिकाणी सफल होतोय. 1 गुणांची कमाई करतोय आपल्या जांगलदेव संघासाठी. पुन्हा एकदा या वेळेला मात्र आपण पाहतोय नितेश शिर्के. कॉन्फिडन्स लेवल जबरदस्त आहे ज्याच्या जोरावरती नितेश मात्र वारंवार गुण घेतोय. ज्याची चढाई करण्याची कला अद्भुत आहे. एक वेगळा करिश्मा नेहमीच करून दाखवतो तोच नितेश शिर्के. या वेळेला मात्र एक चांगली चढाई करून दाखवायची आहे ज्या चढाईच्या जोरावरती पुन्हा एकदा आपल्या संघाला योग्य दिशेनं नेण्याचं काम करायचं बोनस कंप्लीट करतोय. कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण पाहतोय कारण अथक प्रयत्न करून दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले आहेत. आता मात्र करण पंडवची ही खेळी किती निर्णायक ठरते आपण पाहतोय. कोपरा रक्षकाकडून जबरदस्त या ठिकाणी मात्र टॅकलला जबरदस्त संधी मिळते. करण मात्र या ठिकाणी बाद होतोय. अप्रतिम पद्धतीचा या ठिकाणी टॅकल पाहतोय. 7-6 अशी परिस्थिती निर्माण होते. एका मोठ्या खेळाडूला या ठिकाणी जगडून ठेवलं जातंय, बांधून ठेवलं जातंय. ते सुकाई कोटरेच्या या बेस्ट डिफेंडर कडून, कोपरा रक्षकाकडून. आणि आता मात्र नितेश शिर्के पुन्हा एकदा चढाई संपन्न करण्यासाठी आणि लगभग या ठिकाणी मित्रांनो महामुकाबल्याचं हे निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होतोय. नितेश शिर्के पुन्हा एकदा आपली चढाई थांबवण्यासाठी निश्चितच आपल्यातली पावर या ठिकाणी खर्चित करण्यासाठी
विरुद्ध संघावरती जोरदार आक्रमण करतोय. पांड्याच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जातंय. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. यामध्ये आदित्य, अजिंक्य, प्रणय, सार्थक आणि पांड्या यांनी मात्र चांगल्या दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा प्रभाव दाखवला पाहिजे. दरम्यान चढाईसाठी असणारे तो आदित्य वनगे. आदित्य चढाईसाठी निश्चितच या ठिकाणी आपल्याला करणला, रसिकला मैदानात ताबडतोब आणायचे. त्या दृष्टीनं महामुकाबल्यामध्ये एक उत्तम प्रकारचं पाऊल ठेवावं लागणार. एक उत्तम प्रकारची फाईट आपण या ठिकाणी अनुभवणार ते आदित्य वनगेकडून. चांगला सितारा आहे, चमकता तारा आहे आणि निश्चितच एका चांगल्या खेळाच्या जोरावरती आपल्या संघाला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम करायचंय. पण ज्या खेळाडूनं खरंच या ठिकाणी आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं आहे, सलग 2 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळाचं सादरीकरण करून आपल्या बाजूनं सामना वळवण्याचं काम केलं, तोच नितेश. जबरदस्त पांड्याचा टॅकल. हा मात्र फेविकॉलचा जोड आहे जो तुटणार नाहीये. अप्रतिम पद्धतीचा टॅकल आपण पाहतोय पांड्यामध्ये. याचा एका बलाढ्य रेडरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. अव्वल दर्जाचा मोहरा गारद केला जातोय आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो रसिक लोंढे. पण ज्या चढाईपटून निश्चितच या ठिकाणी प्रेरित केलंय, आता मात्र वादे कसमे केले जातात. यामध्ये कोण सफल ठरतो आपण पाहूया. आणि या ठिकाणी 1 गुण दिला जातोय. या ठिकाणी आदरणीय सोमाजी पंडव यांच्याकडून पांड्याच्या या 27 टॅकलसाठी 100 रुपयाचं बहारदार बक्षीस आलेले आहे. मी पंडव साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा तेजस कोचाडे. आज तेजसला सूर मिळत नाहीये, अन्यथा या सामन्याची लय बिघडवण्याची तयारी तेजसकडून होऊ शकते. अव्वल दर्जाचे मोहरे मैदानाच्या बाहेर, सार्थक मैदानाच्या बाहेर, नितेश मैदानाच्या बाहेर, शुभम एक बेस्ट डिफेंडर मैदानाच्या बाहेर असताना निश्चितच सामन्यामध्ये थोडीशी पोकळी निर्माण होते ती सुकाई देवी कुट्रे संघाच्या बाजूनं. पण ज्या डिफेंडरनं निश्चितच 2 चांगल्या प्रकारचे टॅकल करून दाखवले, तो मात्र कोपरा रक्षक अजूनही आपली पावर दाखवतोय. या सुकाई देवी संघासाठी त्याचं कौतुक केलं जातंय. मोठं नाव, मोठी चर्चा होणार. आणि आता मात्र चढाईसाठी आहे तो तेजस खोचाडे. उत्तम दर्जाचा हा चढाईपट्टू आहे, मात्र त्याला या ठिकाणी सफाईपूर्वक गुण मिळवता येत नाहीये. उत्तम दर्जाचा गुण जमवायचा आहे. आपण पाहतोय कोपरा रक्षक करणच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जातंय आणि दरम्यान एकही गुण मिळत नाहीये. चढाईसाठी ज्याला पुढे ढकलण्यात येतंय तो आदित्य वनगे. आदित्यला कारनामा करावा लागणार. अद्भुत करिश्म्याच्या जोरावरती आदित्यकडून गुण घेतला जातो का पाहायचंय. 1 गुणाचं लीड केवळ आहे आणि महत्वपूर्ण क्षणी, मौक्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी बाहेर आहे तो नितेश शिर्के. त्याच्यामुळं या सामन्यावरती मात्र मजबूत पकड बसवावी लागणार आहे ती जांगलदेव कुशिवडे या संघाला. आणि अशा या परिस्थितीत जातोय तो तेजस कोचाडे. थर्ड रेडचा बजर विनय जगदाळे. एक असं नाव मित्रांनो, एक मोठं नाव आहे ते सुकाई कुट्रे संघासाठी. डोरडायसाठी ज्याचा उपयोग केला जातो तोच विनय. या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागणार. सार्थकच्या बाजूनं रनिंग बोनस घ्यायचा प्रयत्न आहे, पण हा बोनस घेणं किती गरजेचं असणार आहे, कारण डोरडायचा हा बजर वाजल्यानंतर एक धोक्याची सूचना त्याच्या कानापर्यंत पोहोचली जाते. बोनस कंप्लीट करतोय तो विनय 8 गुणांनी बरोबरी. थर्ड रेडचा बजर. पुन्हा एकदा लीड घेण्याची संधी आहे ती जांगलदेव कुशिवडे या संघाला. आपण पाहतोय मित्रांनो एक चांगल्या प्रकारचा टॅकल पुन्हा एकदा होतो का, आणि या ठिकाणी केवळ 1 गुणाची कमाई. जर्सी क्रमांक 7 विजयाचा शिल्पकार ज्याला मानलं जातं, कारण याच विजयाच्या शिल्पकारांना आपण पाहिलं मित्रांनो नवयुवक खेळशेत बाटल्यावाडीच्या प्रांगणावरती चाल केली होती आणि शेवटच्या चढाईमधून सुपर रेडचं दर्शन घडवलं होतं. तोच चढाईपटू चढाईसाठी आहे जर्सी क्रमांक 7. मात्र या ठिकाणी उत्तम प्रकारची साथ देणं गरजेचं आहे सुकाई कुट्रेसाठी. 9-8 अशी परिस्थिती. सामना संपण्यासाठी 5 मिनिटाचा कालावधी. जो खेळाडू
जो संघ चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार तो संघ ठरणार या चमचमत्या ट्रॉफीला गवसणी घालण्याचं काम, अर्थात 2024 पहिल्या पर्वाचा मानकरी रसिक लोंढे सफल. 1 गुण मिळतोय. पदाधिकारी एक चांगली जबाबदारी स्वीकारताना दरम्यान पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारची चढाई करण्यासाठी सुकाई कुटरेकडून आपला चांगल्या प्रकारे एक चढाईचं दर्शन घडवण्यासाठी तयार आहे. बघूया करंटच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जातं. या ठिकाणी रसिकची कमाल आहे. हा मात्र जबरदस्त ब्लॉक आहे. टाळ्या सांगून जातात की या खेळाडूला हा घेराव किती सक्सेस केला जातोय. ऑल आउटची चिंता, ऑल आउटची चिंता, ऑल आउटची नामुष्की. या ठिकाणी करण मात्र पुन्हा एकदा 1 गुण मिळवणार. 3 गुणांची कमाई केली जाते ती जांगलदेव कुशिवडेसाठी. पुन्हा संतोष भडे 200 रुपये, विजय लोंढे सर कोटरवाडी 200 रुपये. या सर्व देणगीदारांचे आम्ही वाडीला सेवा मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. नितेश शिर्के बोनस संपादन करतोय. आभारी आहोत. रसिक लोंढे चढाईसाठी असणारे एक उत्तम प्रकारची चढाई करावी लागणार आहे. ती रसिक लोंढे याला 14-9 असा फरक पाहतोय मित्रांनो. आता मात्र 3 मिनिटं आणि 33 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. आपल्याला इतिहासामध्ये आपली नोंद करायची असेल, जर आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरायचं असेल तर मागील झालेला इतिहास सर्व पुसून नवीन इतिहास घडवायचा आहे. कारण या ठिकाणी एक उत्तम कामगिरी करावी लागणार ती जांगलदेव कुशिवडे या संघाला आणि तेवढ्याच प्रकारचा उत्तम प्रतिकार करावा लागणार तो सुकाई देवी कुटरे या संघाला. दरम्यान सुकाई देवी कुटरे या संघाकडून अप्रतिम खेळाचं सादरीकरण, कडक खेळाचं प्रभावशाली कामगिरी करताना या ठिकाणी नितेश शिर्के निश्चितच प्रयत्न आहे बोनसचा. बोनस घेण्याचा रसिकच्या बाजूने आपण पाहतोय नितेश शिर्के याची जबरदस्त कामगिरी. शेवटच्या क्षणापर्यंत आपण बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची कमाई. 14-11. 14 म्हटलं तर विजयाचा सौदा, 11 म्हटलं तर बळीचा बकरा. आता मात्र बळीचा बकरा बनवला जातो का पाहायचं. मात्र या ठिकाणी करण पंडव अतिशय धमाकेदार विस्फोटक खेळी करत असतो, ज्याच्या जोरावरती निश्चितच आपल्या संघाला सावरण्यासाठी कायमस्वरूपी तयार असतो तो करण. मात्र या ठिकाणी गुण मिळणार नाही. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सुकाई कुटरे संघाकडून केले जात आहे. 2 मिनिट आणि 21 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. पुन्हा एकदा नितेश अतिशय चांगल्या पद्धतीची खेळी करण्यासाठी तयार आहे. या ठिकाणी बोनस साठी आतुर होतोय. एकटा जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करतोय तो नितेश शिर्के. पुन्हा एकदा आपली जिगरबाज खेळी करतोय आणि प्रत्येक कलेमध्ये यशस्वी होतोय. आता मात्र रसिक लोंढे करून त्याला पकड होती. पंधरा 1 मिनिट आणि 45 सेकंदाचा कालावधी मित्रांनो शिल्लक आहे. आपण पाहतोय एक जबरदस्त महामुकाबला सुकाई देवी वर्सेस जांगलदेव कुशिवडे. खूप मोठं अंतर तयार होतोय. रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या सांगून जातात की निश्चितच दोन्ही संघाकडून अप्रतिम कामगिरी होते. मात्र अंतर या ठिकाणी खूप तयार होतंय आणि हे अंतर दुसर करण्यासाठी पुन्हा एकदा नितेश मात्र मैदानाच्या बाहेर आहे. आदित्य आणि या वेळेला मात्र दोन्ही संघाकडे 1-1 गुण विभागला जातोय. आता मात्र परिस्थिती आपण पाहतोय 16-12. 1 मिनिट आणि 9 सेकंदाचा कालावधी. मित्रांनो टाळ्या वाजवूया दोन्ही संघातील खेळाडूंसाठी. हो हो हो, ही मात्र वाघसाई सेवा मंडळ बुदरवाडीच्या वतीने 2024 पर्वातली सर्वात देखणी स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. अप्रतिम सामना या ठिकाणी 16-13. 3 गुणांचं अंतर, लगभग 1 मिनिटाचा हा प्रवास शिल्लक आहे. काय घडणार, काय बिघडणार, कोण कोणाला पडणार भारी. पण सुकाई देवी वर्सेस जांगलदेव या सामन्याची मजा येते सर्वांना. लई भारी, जाम भारी, भारी भारी अप्रतिम सामना या ठिकाणी संपन्न होतोय. महामुकाबल्याचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जातंय. आणि मित्रांनो काही क्षण बाकी आहेत सामना संपण्यासाठी. आता मात्र या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे
तो नितेश शिर्के. आणि या वेळेला रसिक पुन्हा एकदा आपल्या चढाईसाठी सज्ज होतोय. 16-14 लावण्य संतोष बने यांच्याकडून करंटच्या या जबरदस्त खेळीसाठी 200 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आहे. आणि अशा प्रकारे महामुकाबल्याचा प्रबळ दावेदार मानला जातो.